रायगडच्या पर्वतरांगामध्ये लपलेले एक पौराणिक रहस्य. हे आहे उद्धरामेश्वर, प्राचीनकालीन शिव मंदिर. उद्धरामेश्वर, ज्या ठिकाणी रामायणामधील सर्वात मोठी रहस्यमयी घटना. गंगा जटा में खेल रही, नयन में अग्नि झेल रही, चंद्रमा. नमस्कार मंडळी, तर आज मी तुम्हाला घेऊन चालले अशा ठिकाणी जिथं इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग तिघे एकत्र प्रवास करतात. तर चला सुरू करूया. या प्रवासामध्ये दिसला आम्हाला अत्यंत सुंदर आणि रमणीय असं दृश्य, ते म्हणजे हा स्वर्ग. आणि रस्त्यामध्ये व्हिजिट दिली आम्हाला या छोट्याशा माऊताईने, जी माझ्यासोबत अत्यंत सुंदर पद्धतीने खेळत होती आणि मीही तिच्यामध्ये रमून गेलेले होते. पण आपल्याला आपला प्रवास विसरायचा नाही. चला जाऊया तर मग आपल्या प्रवासात. म्हणून त्याला बाय बाय करून आम्ही निघलो परत उद्धरच्या प्रवासात. आणि फायनली पोहोचलो आम्ही उद्धर रामेश्वर मंदिर. आणि हे बघा, हे आहे शिव मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या मंदिराचं दृश्य. ते अत्यंत प्राचीन अशा मंदिराचं दृश्य दिसत होतं. आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो शिवदर्शन करण्यासाठी गाभाऱ्यामध्ये. तर चला जाऊया शिवदर्शनासाठी. मंदिराच्या मध्ये बघा किती सुंदर अशी नंदी महाराजांची आणि गणपती बाप्पाची दोन्ही बाजूनी मूर्ती आहेत. आणि वर राक्षस लावलेला आहे आणि खाली बघा सर्वजण पूजा वगैरे करत आहेत. आणि हे बघा किती सुंदर असे हे शिवलिंग आहे. याच्या सर्व बाजूनी मूर्त्या आणि अनेक प्रकारच्या जुन्या वास्तू आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तसंच आपण मंदिराच्या बाहेर जाताना बघू शकता किती सुंदर पद्धतीने ह्या मंदिराची रचना केलेली आहे. हे आहेत गणपती बाप्पा, हे नंदी महाराज. पौराणिक कथेनुसार अशी मान्यता आहे की रावण आणि जटायू यांचा युद्ध या ठिकाणी झाला होता. आणि त्या क्षणी सीतेचे रक्षण करण्यासाठी जटायूने प्रयत्न केला आणि शेवटचा श्वास इथे दिला. या घटनेमुळे या डोंगराचं नाव उद्धर असं ठरलं होतं, कारण की जटायूने रामाला त्या ठिकाणी उद्धार दिला अशी पौराणिक मान्यता आहे. तर चला बघूया ती जागा ज्या ठिकाणी जटायूने आपला शेवटचा श्वास घेतला होता. तर चला जाऊया आपण पर्जन्य कुंडाजवळ, जिथे जटायू आणि रावणाच्या युद्धाच्या खुणा आहेत. चला बघूया. ही आहे जटायूच्या पंखाची खूण, जिथे मान्यता आहे की इथे जटायूचं पंख ठेवलं गेलं होतं. आणि ही आहे रावण आणि जटायूमध्ये झालेल्या युद्धाची खूण. आणि हे बघू शकता, हे आहे पर्जन्य कुंड, ज्या ठिकाणाहून हे पाणी जे येतं ते पूर्ण उद्धर गावाला पुरवलं जातं. आणि हे पुरातन कालापासून चालू आहे. या ठिकाणाहून पाण्याचा पुरवठा सर्व उद्धर गावात आणि सर्व ठिकाणी केला जातो. इथे शेतीचा वापर असो, पाणी पिण्यासाठी असो किंवा इतर कामासाठी असो, सर्व प्रकारच्या पाण्याचा वापर इथून केला जातो. आणि इथेही एक शिला आहे जिथे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली आहे. आणि या पाण्यामध्ये छोट्या छोट्या माशांचा पाळीव आहे. इथे छोट्या छोट्या माशा राहतात. लोककथेनुसार मंदिराच्या परिसरात अदृश्य रक्षक असतात आणि हे दगड, खून, पत्थर त्यांच्या आसनाचे प्रतीक आहे. रात्री कोणीही या सीमेच्या बाहेर पवित्र वस्तू नेऊ नयेत अशी धार्मिक मर्यादा यामुळे कायम राहते. आणि हे बघू शकता तुम्ही, हे त्याचंच प्रतीक आहे. हे रामायणाचं प्रतीक आहे. हे या ठिकाणी दिवे वगैरे लावले आणि अशाच प्रकारचे ते मनमोहक दृश्य आढळून येतात, तुम्ही पाहिल्याप्रमाणे. आणि अशा प्रकारे मी या सुंदर मनमोहक दृश्याचा आनंद घेत होते. हे दगडावरील कोरीव काम बघत होते. किती छान प्रकारे शिवमूर्ती आणि नंदी वगैरे तयार केलेला आहे. आणि तुळस, हे सर्व काही इतक्या सुंदर रीतीने ते मांडले होते किंवा उगवले होते की बस असं वाटत होतं की त्यांना बघवतच राहावं. आणि हे बघू शकता किती सुंदर प्रकारे कलरचे तिथे मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही आता पाहणार आहात, जी आम्हाला आढळलेली आहे. आणि तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला इथे काय दिसते. हे बघून माझे डोळे पाणावले होते. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा काय आहेत. मी या मंदिराची माहिती घेत आले होते, तर मला कळालं हे मंदिर 1665 मध्ये तयार झालं होतं. आणि इथे किती छान प्रकारे रेखीव काम केलेलं आहे, भरीव काम केलेलं आहे दगडाचं. आणि हे इतक्या छान प्रकारे मांडलं होतं. हे स्तंभ दिसतोय, हे झाडं वगैरे इतक्या छान प्रकारे त्या माळीने तिथे व्यवस्थित ठेवले होते की असं वाटत होतं इथंच राहावं. इतकं शांत वातावरण आणि इतकं सांस्कृतिक वातावरण होतं की कोणीही आलं तरी त्यांना इथून निघावंसं वाटणार नाही. या ठिकाणी दर श्रावण सोमवार असो, महाशिवरात्री असो किंवा इतर कोणतेही मोठे मोठे सण असो, या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि भाविकांची गर्दी असते.
या ठिकाणी पावलांचे निशाण आहेत आणि बघू शकता ब्लू मॉर्मॉन हा खूप मोठ्या प्रकारचा फुलपाखरू मला इथं आढळला होता. मी त्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला आणि पावलाचे दर्शन घेऊन मी समोर निघाले होते. तितक्यामध्ये मला आणखी एक सुंदर मूर्ती दिसली आणि मी तिचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघले. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.